जगाला महान शांतीचा मध्यम मार्ग दाखवणारे सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी शास्त्रावर प्रभुत्व मिळणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विचारांना त्रिवार अभिवादन। तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे विद्याध्यक्ष, बौद्धाचार्यांचे जनक, चैत्यभूमीचे जनक, बाबासाहेबांचे एकमेव जिवंत असणारे सुपुत्र, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या सध्याच्या राष्ट्रीय संरक्षक, जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा सासूचं स्मारक बांधलं। तुमच्या गावात कोणी सासूचं स्मारक बांधलंय का? आमच्या पण नाही। तर जगाच्या पाठीवरती सासूचं स्मारक बांधणाऱ्या ममता सागर माऊपाशिका मीराताई आंबेडकर यांच्या सुद्धा धम्मकार्यास त्रिवार अभिवादन। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास सविनय जयभीम करून आज या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये हा वर्षावसाचा अत्यंत भव्यदिव्य असा कार्यक्रम आहे तो म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य राजेंद्रजी भोसले सर, त्यांच्या संपूर्ण टीम त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर ज्या तालुक्यामध्ये हा वर्षावसाचा शुभारंभ आणि 10 दिवसाचं महिला उपासिका शिबिर राबवल्यानंतर त्याचा सांगता समारोप घेऊन अत्यंत भव्यदिव्य असा कार्यक्रम आयोजित केला, त्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय बबनजी कांबळे आमचे मार्गदर्शक, सहकारी मित्र आणि त्यांची संपूर्ण टीम यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणि ज्या ग्रामशाखेमध्ये हा 10 दिवसाचा महिला उपासिका शिबिराचा कार्यक्रम आयोजित करून आपल्या गावामध्ये अतिशय पवित्र असं धम्ममय वातावरण निर्माण करणारे आमचे सहकारी मित्र भारतीय बौद्ध महासभेच्या 24 प्रकारच्या शिबिरातलं एक शिबिर केल्यानंतर, एक म्हणजे जयसिंगपूरचे एक शिबिर केल्यानंतर त्यांनी एवढा मोठा कार्यक्रमाचा आलेख उभा केला, ते आमचे नितीनजी शिंगे, त्यांचं सुद्धा सर्वांनी धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे। त्यांच्या कार्याला सर्वांनी साधुवाद द्यावा, जिल्हातरी अत्यंत चांगलं होईल। आणि ज्या जिल्ह्यामध्ये हे शिबिर होत असताना त्या शिबिराला कोणतरी गुरु पाहिजे आणि ते गुरु पाहिजे म्हटल्यानंतर महिलांना शिकवण्यासाठी महिलाच गुरु लागतात आणि महिला गुरु या ठिकाणी तुम्हाला जे लाभलेले आहेत त्या महिला केंद्रीय शिक्षिका, ज्यांनी केंद्रीय शिक्षिका होण्यासाठी धाडस करत 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 मी होईल का नाही, मी होईल का नाही, मला जमेल का नाही, सरांना सारखं विचारायचा मला जमेल का। मी एकदा म्हणलं तुम्ही सरांना कसं बोलता तसंच महिलांच्या बरोबर बोलायचं। आणि त्यांनी असं करत 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 10 दिवस गृहत्याग केला, घराचा त्याग केला, मुंबईला गेला, शिकले आणि तुम्हाला शिकवलं। हे तुमचं 3रं शिबिर आहे। किती व त्यांनी आतापर्यंत 3 शिबिरं केली, अत्यंत चांगल्या प्रकारे महिलांना तयार केलेलं आहे। ज्यांना या ठिकाणी बोलता येत नव्हतं त्यांनी तुम्हाला शिकवलं, विचार करा। आज तुमच्या त्या कोण आहेत, बरोबर आहे ना? तर गुरुपौर्णिमेच्या तुम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे, दिल्यात की नाही? तर या ठिकाणी या महिला उपासिकेचा शिबिराचा अत्यंत चांगला आणि देखणा उपक्रम तुम्ही हाती घेतला आणि ज्या महिलांना बोलता सुद्धा येत नव्हतं त्या महिलांनी इथं समोर आल्या आणि येऊन बोलण्याचं धाडस केलं। मुख्य